नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 39. भाग 39. एका प्रश्नकर्त्याने आपल्या हठयोग इत्यादी साधनेबद्दल काही अनुभव सांगितले आणि त्याविषयी काही सविस्तर बोलले. यावर महाराज त्यांना विचारतात की खरेच तुम्हाला हठयोग इत्यादीमुळे मनशांती वगैरे मिळाली की काय? तुमचा शोध संपला काय? यावर तो प्रश्नकर्ता म्हणाला, नाही, अजून नाही. महाराज म्हणाले, साहजिकच आहे. तुमचा मनशांतीचा शोध कधीच संपणार नाही. कारण मनशांती मिळणे किंवा मिळवणे असा प्रकार मुळीच अस्तित्वात नाहीच. तुमचा मनशांतीचा शोध कधीच संपणार नाही. कारण मनशांती ही मिळवण्याची किंवा मिळवल्यानंतर ती टिकवण्याची असा काही तिथे मुळीच प्रकार नसतो. प्रश्न, पण मला काही अंशी शांती जरूर मिळाली. महाराज म्हणतात, शांती अशी काही अंशी अशी मुळात नसतेच. मला काही अंशी शांती मिळाली आणि काही अंशी शांती अजून मिळवायची राहिली. बारकाईने पहा. केव्हा तरी तुम्हाला मोकळे वाटते, पण ते अगदी थोडा वेळ. कारण मुळात ज्याला शांत व्हायचे आहे तो स्वतःहून मूळचा अशांत आहे. कारण जो शांतीची इच्छा करतो त्याला ते का जमत नाही? कारण तो मूळचा अशांत आहे. कारण तो शांतीची इच्छा करत आहे, पण ते थोड्या वेळ. कारण मुळातच ज्याला शांत व्हायचे आहे तो स्वतःहून मूळचाच अशांत आहे. हे बारकाईने जर आपण पाहिलं तर आपले लक्ष देऊ शकते. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, बारकाईने पहा. केव्हा तरी तुम्हाला मोकळे वाटते, पण ते अगदी थोडा वेळ. कारण मुळातच ज्याला शांत व्हायचे आहे तो स्वतःहून मूळचा अशांत आहे. यातील अंतर्विरोध तुम्हाला दिसत नाही का? तो दिसत नाही म्हणजेच काय की तुमची शांती ही ठिसूळ आहे. कोणत्याही अल्प कारणाने ती बिघडू शकते. अशी शांती म्हणजे केवळ अस्वस्थतेचा थोड्या काळाकरता अभाव होय. शांती हे नाव अशा शांतीला मुळीच शोभत नाही. म्हणून निश्चल शांती मिळाली असे तुम्ही यावेळी म्हणू शकता काय? प्रश्न, अगदी बरोबर, पण मी प्रयत्न करीत आहे. महाराज परत म्हणाले, पण प्रयत्न करणे हाच तर मुळात अस्वस्थतेचा प्रकार आहे. प्रयत्न करणे हाच मुळात अशांततेचा प्रकार आहे. कारण स्वस्वरूप मुळातच शांत प्रशांत आहे. कारण त्याला प्रयत्नांनी शांत करता येत नाही. ते स्वतःच शांत स्वरूप आहे. प्रश्न, मग मी काय माझ्या व्यक्तित्वाला माझ्या खऱ्या स्वरूपाला जोडण्याचा प्रयत्न नको करू की काय? यावर प्रश्न असा विचारण्यात आला की मग मी माझ्या व्यक्तित्वाला माझ्या खऱ्या स्वरूपाला जोडण्याचा प्रयत्न नको करू की काय? यावर महाराज म्हणाले, हे बघा, व्यक्तित्व हे कल्पना निर्मित आहे. व्यक्तित्व हे केवळ कल्पना निर्मित आहे. पण व्यक्त म्हणजे स्वपणा हा कल्पनेने बद्ध झाल्यासारखा वाटतो. तुम्ही कल्पना सोडा व व्यक्ताला मुक्त करा. जे तुम्ही नाही ते स्वतःला कल्पल्यामुळेच तुम्ही व्यर्थ बद्ध होता, हे लक्षात ठेवा. व्यक्तित्व हे काही आपणहून कधीच नसते. तुम्ही स्वतःला तसे मानता म्हणूनच तो भ्रम टिकून असतो. मी व्यक्तित्व आहे व तेच मी अशी जाणीव सतत
अशी जाणीव सतत आठवत राहणे, अशी जाणीव सतत आठवत राहते, म्हणून त्याला सातत्याचा भ्रम होतो. मुळात व्यक्तित्व हे केवळ एक मानसिक चित्र आहे. मुळात व्यक्तित्व हे केवळ मानसिक चित्र आहे व त्याला दृढतेने चिटकून राहिल्यामुळे त्याचे मिथ्या अस्तित्व हे खरे वाटते. मुळात कशाशीच जोडायचे नाही, कारण विभाजन कधीच नाही, मग जोडायचा प्रश्न येणार कुठून? त्यामुळे व्यक्तित्वाला आपल्या खऱ्या स्वरूपाशी जोडण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण जे तुम्ही गमावले असेल त्याला तुम्ही एखाद्या वेळी शोधू शकाल, पण जे तुम्ही कधीच गमावले नाही त्याला शोधून काढून ते कसे जपणार, कसे शोधणार आणि कशाला काय जोडणार? प्रश्न. पण तसं जर आहे तर मला आत्मज्ञान मूळचेच आहे असे होईल, पण माझी अवस्था तर भयानक आहे, कारण माझा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे मी काहीतरी गमावले याचा पुरावा आहे असा म्हणायचा. साधक म्हणतो, पण तसं जर आहे तर मला आत्मज्ञान मूळचेच आहे असे होईल, पण माझी अवस्था तर भयानक आहे, कारण माझा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे मी काहीतरी गमावले आहे हेच सिद्ध होत नाही का? यावर महाराज म्हणाले, यावरून फक्त एवढेच म्हणता येईल की आपण जे गमावले आहे ते मिळवू अशी तुमची अतिशय दृढ समजूत आहे. पण अशी समजूत कोणाची आहे आणि नक्की काय गमावले, नेमके काय सापडले? म्हणजे तुम्हाला वाटेल की काहीतरी सापडले, तुमची काय अपेक्षा आहे की काय सापडावे? तुम्ही तुमच्या स्वतः सारखीच व्यक्ती गमावली असे तुम्ही समजता काय? तुम्ही तुमच्या स्वतः सारखीच व्यक्ती गमावली असे तुम्ही समजता काय? प्रश्न. मला खरे आत्मज्ञान हवे. महाराज यावर म्हणाले, हे पहा, आत्मज्ञान हे मुळात ज्ञानच नाही. आत्मज्ञान हे मुळात ज्ञानच नाही, कारण ते हुडकून काढता येत नाही. ते भूतकाळात नव्हते न भविष्य काळात असते, कारण जे तुम्ही कधीच गमावले नाही ते तुम्हाला कितीही जंगजंग पछाडले तरी गवसणार पण नाही. आणि ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता ती केवळ एक स्मृती आहे, विचाराचा एक नमुना आहे, एक मानसिक सवय आहे. तुमच्या मागे सुख आणि वेदना यांची टोचणी असल्यामुळे तुम्ही तथाकथित ज्ञानाच्या शोधात भटकता. पण स्वस्वरूप हे पूर्णपणे हेतू, प्रेरणा इत्यादीच्या पलीकडे असते. तुमच्या स्वस्वरूपाला कोणतेही कारण नाही, आहे बस आहे, इतकेच. प्रश्न. मग योग साधनेने मला शांती मिळेल काय? महाराज यावर म्हणाले, तुमच्यापेक्षा शांती म्हणजे काही वेगळी वस्तू आहे काय? तुमच्यापेक्षा शांती म्हणजे काही वेगळी वस्तू आहे का? पुस्तकामुळे, वाचनामुळे तुमचा तसा भ्रम झाला आहे काय? तुमच्या बोलण्यावरून तुमचे फक्त पुस्तकी ज्ञान आहे असे वाटते. तसे काही काळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे आहे म्हणा, पण ते लवकरच सोडावे, कारण त्याशिवाय अनिर्वचनीय अशा प्रत्यक्ष अनुभवाची प्रचिती येणार नाही. कारण सर्व प्रतिमा शब्दांनीच बनतात व त्यामुळे खूप गोंधळ उडतो. त्यातून योग्य समज जर आला तरच बाहेर पडता येते. त्यातून योग्य समजामुळेच बाहेर पडता येते. प्रश्न. मला जी थोडी आंतरिक शांती मिळाली आहे, त्याला काही अर्थ आहे की नाही? महाराज म्हणाले, जी शांती मिळवली आहे ती शांती कधीही हरवू शकते. जी शांती मिळवली आहे ती शांती कधीही हरवू पण शकते. कधीच दूर नसलेल्या
शांतीची तुम्हाला गरज आहे, कधीही दूर नसलेल्या म्हणजे स्वयंभू शांतीची तुम्हाला गरज आहे. कारण नवीन आलेले कधी ना कधी जुने होईलच. ज्याला प्रारंभ आहे त्याला अंत पण आहे. म्हणून जे कधीच गमावले नाही तेच शोधून काढा. देहाच्या व मनाच्या जन्माने किंवा मृत्यूने ज्या निश्चळ स्थितीवर काहीही परिणाम होत नाही, ती स्थिती तुम्ही अनुभवली पाहिजे. मग ही स्थिती अनुभवण्याकरता सुखाची इच्छा आणि दुःखाची भीती असे अडथळे येतात. त्यावर एकच उपाय आहे, इच्छा व भीती याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. त्याबद्दल चिंता करू नका. इच्छा व भीती या अनुभवाच्या मागे जो आहे, इच्छा व भीती या अनुभवाच्या मागे जो आहे त्याकडेच पूर्ण लक्ष पुरवा. त्याची केवळ कल्पना नका करू. कोण इच्छा करतो ती, भीती कुणाला वाटते याच्या मुळातून शोध घ्या. कोण इच्छा करतो याचा मुळात शोध घ्या. त्याबद्दल कल्पना विलास करू नका. याचे मूळ केवळ कल्पनेत आहे हे स्पष्टपणे अनुभवा. एखादा साधा खडा हा अमूल्य हिरा आहे असे जर तुम्ही खात्रीपूर्वक समजत असाल तर आपली चूक समजेपर्यंत तुम्ही निश्चित फार खुशीत राहाल. खूप छान दृष्टांत आहे. एखादा साधा खडा हा अमूल्य हिरा आहे असे जर तुम्ही खात्रीपूर्वक समजत असाल तर आपली चूक समजेपर्यंत तुम्ही निश्चित फार खुशीत असाल. पण स्वरूप ज्ञान होताच सुखाचा उग्रवास आणि दुःखाची तीव्र टोचणी हे दोघेही जातात. सुख दुःख आहेत तशी म्हणजे केवळ कल्पना मात्र, तशीच ती ओळखल्या जावी. दोन्ही स्मृतीवर किंवा कल्पनेवरच आधारलेली आहेत. म्हणजे सुख आणि दुःख हे दोघेही स्मृतीवर किंवा कल्पनेवरच आधारलेले आहेत. हे तुम्हाला सहज ओळखता आले पाहिजे. एकापासून सुटका झाली की दुसऱ्यापासून सुटका आपोआप होते. तुम्हाला सुखाची चिंता नसेल तर दुःखाची भीतीच वाटणार नाही. सध्या तुम्हाला माहित असलेला आनंद हा वस्तुनिष्ठ आहे, आत्मनिष्ठ नाही. वास्तव सत्य आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ या दोघांच्याही पलीकडे आहे. प्रश्न: मी अनेक गुरूंचे अनुकरण केले पण मला हवे ते कुणीच काही दिले नाही. यावर महाराज म्हणतात, तुम्हाला आणखी काही नको असेल तरच तुमची आत्मशोध करण्याची इच्छा निश्चितच पूर्ण होईल. तुम्हाला आणखी 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 असे काही नको असेल तरच तुमची आत्मशोध करण्याची इच्छा निश्चित पूर्ण होईल. म्हणून प्रथम स्वतःशी प्रामाणिक राहा. प्रश्न: पण माझ्या इच्छा व भीती अजूनही शिल्लकच आहेत ना? महाराज यावर म्हणाले, तुमच्या स्मृती व कल्पनेव्यतिरिक्त त्या कुठेच शिल्लक नाहीत. स्मृती आणि कल्पने जनित अपेक्षाच त्याचे मूळ आहे. स्मृती आणि कल्पना जनित अपेक्षा हे त्यांचे मूळ आहे. हे नीट जाणून घ्या, नीट तपासून घ्या. मग त्यांचा म्हणजे स्मृती आणि कल्पना जनित अपेक्षाचा तुमच्यावर पगडा बसणार नाही, राहणार नाही. नमस्कार.